तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी आल्या आल्या पहिलं काम माझं टेबल सेट करायचं असतं. नंतर मग आता टेबल सेट करून मी गॅलीमध्ये आलो आहे आणि गॅलीमध्ये आता चिपकूक पण आलेत आणि आज चिप ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवत आहेत, तर त्याचीच सर्व तयारी चालू आहे. तर 7 वाजता ब्रेकफास्ट चालू होतो. तर मी आता आमलेट बुरीसाठी ओनियन चॉप करून घेतो. व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये काय ते क्लच ऍक्सिलेटरवरती पाय केला, पुढे पाय होती ना तिला पायला ते ठोकून देतो फरकट 100 मीटरवर ऑटोमॅटिक गाडी. तर आता 6:45 वाजलेत आणि आपले पोहे आता एकदम रेडी झालेत. मी आता यांना मेसरूममध्ये काढून ठेवतो. आणि जेव्हा असा लाईट ब्रेकफास्ट असतो तेव्हा मुसली, कॉर्नफ्लेक्स आणि क्लोजन पण ठेवावे लागतात. हा एवढा उंच ह्याच्या खालून असं करायला पाहिजे, हे मध्ये येत आहे. आणि आता मी स्टोअरमधून आजची लागणारी सर्व व्हेजिटेबल घेऊन येतो आणि सलाडचं सामान पण घेऊन येतो. तर आज आलू कॅप्सिकम आहे आणि फ्रोझन बीन्स आहेत, ते चिपकूक ऑलरेडी आधीच घेऊन गेलेत गॅलीमध्ये. आणि बॉईल अंडी कोणी खात नाही, तरी पण मी अशीच नावापुरती थोडीशी अंडी बॉईल करून ठेवतो. आणि डिनरचे व्हेजिटेबल आलू बीन्स आहेत, तर हे फ्रोझनच बीन्स आहेत, याला कट करायची पण काय गरज नाही, आधीच कट केलेले आहेत. आणि आता लंचसाठीचे आलू कॅप्सिकम मी आता कट करून घेतो. तर आता कॅप्सिकम कापून झालं आहे, मी आता बटाटे कापून घेतो. आणि सकाळी ब्रेकफास्टसोबत एक टू ऑर्डर पण असतं, म्हणजे कोणाला आमलेट बुर्जी खायची असेल तर ते पण बनवून द्यावं लागतं. तर आता सर्व व्हेजिटेबल पण कट करून झाली आणि ब्रेकफास्टचा पण टाईम संपला आहे. मी आता सलाड कट करून घेतो. तर आता सलाड पण रेडी झालं आहे आणि आता 9 वाजलेत. आमचा आता ब्रेकफास्ट करायचा टाईम झाला आहे. मी आणि चिपकू आता खाऊन घेतो. आणि मग ब्रेकफास्ट नंतर 10 वाजता सगळ्यांचा टी टाईम पण असतो, तर त्यासाठी मी आता चहा पण बनवून घेतो. अर्ध्या तासात बनेल. तर चहा पण आता चांगली बॉईल झाली आहे, सगळेजण आता चहा घ्यायला येतील. आमचे साहेब अभी चहा ले रहे हैं, हमारा साहब, बडा साहब. आणि टी टाईममध्ये टॉप 4साठी असा चहाचा पूर्ण सेटअप लावावा लागतो, बिस्किट वगैरे, कप वगैरे. तर थर्मासमध्ये मी आता चहा घेतले आणि हे सर्व आता मी येऊन CCRमध्ये ठेवलं आहे, तर इथे सगळेजण येऊन आता चहा पितील. आणि 10 वाजता माझा आणि चिपकूकचा पण टी टाईम असतो. मग मी चहा घेऊन रिक्रिएशन रूममध्ये येऊन बसतो. मग जरा नेट वगैरे ऑन करतो आणि कोणाच्या कमेंट्सला वगैरे काय रिप्लाय द्यायचा असेल ते पण सगळं काम करून घेतो. आणि मग टी टाईमनंतर मग जरा छोटी मोठी कामं असतात. टेबलवरती काय संपलं वगैरे आहे का ते सगळं चेक करावं लागतं. त्याचबरोबर एक्सपायरी डेट वगैरे पण सर्व चेक करावी लागते. आणि दुपारी लंचसोबत एक फ्रूट पण द्यावं लागतं. तर आज मी हनी मेलन देणार आहे. तर हनी मेलन जरा कट करायला टाईम लागतो, म्हणून मग आता ते पण मी कट करून घेतो.
आता यार, मॉनिटाइज करना पड़ता है ना. तर आता फ्रूट कट करून झालं आहे आणि चिपने आता इथे सर्व लंच पण रेडी करून ठेवलं आहे. आता हळूहळू सगळे जेवायला येतील. काही लोकांची 12 वाजता वॉच असते, तर ते लोक लवकर जेवायला येतात. तर आता आमचा पहिला कस्टमर आला आहे. आता हळूहळू बाकीचे पण येतील आणि मी आता सगळं जेवण मेसरूममध्ये काढून ठेवतो. 12 बज गया. ए चावी घेतली सूरज, मी चावी घेतली. माझी स्टोरची चावी होती ना त्याला, म्हणून मला पाहिजे होती. काय म्हणताय सायन? आता तुम्हाला माहिती, तुम्ही ब्रिजवर असता. तर बॉयलर सूट घालून गॅलीमध्ये यायचं नसतं आणि जेवायला पण यायचं नसतं बॉयलर सूट घालून. पण ह्या लोकांचं काहीतरी मोठं काम चालू आहे, त्यामुळे ते बॉयलर सूटवरच आलेत जेवायला. कैदी जेवायला. इंजिन वाले कैदी किधर आहे? तर आता दुपारचा 1 वाजला आहे आणि 1 ते 3:30 माझा आणि चिपकुकचा ब्रेक असतो. तर मी जातो आता केबिनमध्ये आणि मग 2 तास झोपेन आणि त्यानंतर मग पुन्हा गॅलीमध्ये येईन. तर आता दुपारी मस्तपैकी झोप काढून मी पुन्हा एकदा कामावरती आलो आहे आणि आता मला डिनरसाठी टेबल रेडी करायचं आहे. आणि चिप पण आता डिनरच्या जेवणाची तयारी करतायत आणि डिनरला राईस नसतो, डिनरला आम्हाला चपात्या बनवाव्या लागतात. तर चिप आता चपातीचं पीठ वगैरे आता डो मिक्सरमध्ये लावतायत. तर आता चपातीचं पीठ रेडी होतं आहे, तोपर्यंत मी आता कांदे सोलून घेतो. हे बास्केट भरून रोज कांदे सोलावे लागतात. आणि चपातीचं पीठ पण आता रेडी झालं आहे. चिप जरा तिथे दुसरं काम करतायत, तोपर्यंत मी आता चपातीचे पेढे बनवून घेतो. आणि तुम्हाला माहितीच आहे, चपात्या चिप लाटून देतात आणि मी त्यांना शेकायचं काम करतो. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि 6 वाजता डिनर टाईम चालू होतो. तर आता हळूहळू सगळेजण डिनरसाठी यायला सुरू होईल, म्हणून मी आता सर्व डिनर मेसरूममध्ये काढून ठेवला आहे. तर मी पण आता खाऊन घेतो. शिपवरती मी 5:30 वाजताच जेवतो, कारण 6 ते 7 मग मला जेवायला टाईम मिळत नाही आणि मग 7 वाजता जेवलो तर मग केबिनमध्ये जायला लेट होईल, त्यामुळे मग मी आधीच खाऊन घेतो. तर आता डिनर टाईम चालू झाला आहे. 6 ते 7 डिनर टाईम असतो. तर आता एक एक जण असे जेवायला येतील. भाव आपला आला आहे डिनर करायला. अभी अपना मच्छी भी आया है डिनर करने के लिए. मुझबीच एकदम ज़बरदस्त किया रे. तर असेच आता एक एक जण जेवायला येतात आणि मग 7 वाजता आमची ड्युटी संपते. मग 7 नंतर आम्ही पॅकअपला सुरुवात करतो. जाताना आम्ही रोज गॅली वॉश करतो, म्हणजे आठवड्यातून 2दा आम्ही ब्रशने वगैरे घासतो गॅली आणि बाकी दिवशी आम्ही असंच पाणी मारतो आणि मग गॅली वगैरे वॉश करूनच मग मी केबिनमध्ये जातो. मग सगळं पॅकअप करेपर्यंत केबिनमध्ये यायला 7:30 वाजतात आणि मग 7:30 वाजता मी केबिनमध्ये आलो की सगळ्यात आधी मी पहिला आंघोळीला जातो. मग दिवसभराची गरम पाण्याने आंघोळ केल्यावरती जरा बरं वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं आणि जिथे बसतो तिथे बसल्या बसल्याच मला झोप यायला सुरुवात होते. पण झोपून नाही चालणार, कारण मला नंतर मग व्हिडिओ एडिट करायचे असतात आणि मग मी 10 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट करतो आणि मग नंतर बेडवरती जातो.
मग जरा नेट ऑन करतो आणि पूर्ण दिवसभराची अपडेट घेतो. त्यानंतर मग घरी पण कॉल करतो आणि घरी पण सगळ्यांशी बोलून वगैरे घेतो आणि त्यानंतर मग 10:30-11 वाजेपर्यंत मी झोपून जातो. मग दुसऱ्या दिवशी 5:30 वाजता उठल्यापासून पुन्हा परत सेम तेच काम.